नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रवीण कड आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र सेट परीक्षेची तयारी कशा पद्धतीने करावी। तर आपल्या सगळ्यांना माहिती असेलच, या ठिकाणी 7 एप्रिल 2024 रोजी आपली सेट परीक्षा होणार आहे, अर्थात स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट। ही परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत आयोजित करण्यात येणार आहे आणि ही परीक्षा पास झाल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांमध्ये जी काही महाविद्यालये आहेत त्या महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक अर्थात असिस्टंट प्रोफेसर म्हणून सीनियर कॉलेजला या ठिकाणी टीचिंग करता येतं, म्हणजेच त्यासाठी आपण पात्र ठरतो। तर ही जी परीक्षा आहे ज्याला आपण सेट या नावाने ओळखतो, म्हणजेच स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट, ही आपली राज्य स्तरावर होणारी परीक्षा असून नेट परीक्षा म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट ही राष्ट्रीय पातळीवर होणारी परीक्षा आहे। तर या सेशन मध्ये आपण परीक्षेची तयारी कशा पद्धतीने करावी याचा संदर्भ या ठिकाणी बघणार आहोत। तर बघा, इथे आपण बघू शकतो की जी काही नोटिफिकेशन आपल्याला नुकतीच आलेली आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा या नावाने देखील ही परीक्षा ओळखली जाते आणि यामध्ये विद्यापीठ अनुदान आयोग मान्यता प्राप्त व महाराष्ट्र व गोवा शासन प्राधिकृत ही परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे। यामध्ये आपण बघू शकता की या परिपत्रकानुसार आपल्याला असं सांगितलं गेलेलं आहे की 38वी सेट परीक्षा जी आहे, या सेट परीक्षेचं 2023 मध्ये आयोजन करण्यात आलेलं होतं। तर आता 39वी जी सेट परीक्षा होणार आहे, ही 39वी सेट परीक्षा 7 एप्रिल 2024 रोजी होणार आहे। तर महाराष्ट्रातील निवडक अशा जे काही परीक्षा केंद्र आहेत जिल्ह्याच्या ठिकाणी, जवळपास 16 अशी निवडक परीक्षा केंद्र आहेत, तर त्या ठिकाणी ही या परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे आणि या ठिकाणी ही जी परीक्षा होणार आहे ही पारंपरिक पद्धतीने होणार आहे। याचाच अर्थ काय, तर ऑफलाइन या अशा स्वरूपाची ही परीक्षा असणार आहे। ओके, पेपर आणि पेन अशा ऑफलाइन स्वरूपाची ही परीक्षा असणार आहे। मात्र 2025 साली जी परीक्षा होणार आहे, म्हणजेच 40व्या सेट परीक्षेपासून 40वी सेट परीक्षा जी असणार आहे, तर ही कशी होणार आहे, ऑनलाइन पद्धतीने होणार आहे। ओके, आणि या सोबतच आपण हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की पुढील वर्षी सेट आणि नेट परीक्षेचा जो काही अभ्यासक्रम आहे, या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा बदल होणे अपेक्षित आहे। तर जुन्या अभ्यासक्रमानुसार होणारी ही शेवटची परीक्षा आहे असं देखील आपण या ठिकाणी म्हणू शकतो। तर बघा मित्रांनो, सेट परीक्षेच्या बद्दल या ठिकाणी माहिती पाहत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे। जसं की ही परीक्षा कशासाठी आहे, तर ही एक एलिजिबिलिटी आहे, म्हणजेच पात्रता आहे। आपण सेट परीक्षा पात्र झाल्यानंतर असिस्टंट प्रोफेसर म्हणून विद्यापीठांमध्ये आणि विद्यापीठाशी संलग्नित असलेले जे काही महाविद्यालये आहेत, त्या महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून आपण त्या ठिकाणी जॉब करू शकतो। तर सेट परीक्षा जी आहे, ही सेट परीक्षा युनिव्हर्सिटी ऑफ पुणे यांच्या माध्यमातून कंडक्ट केली जाते, जी की ही परीक्षा पास झाल्यानंतर महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांमध्ये आपल्याला टीचिंग करता येतं। यासाठी आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की एखाद्या विद्यार्थ्याला जी काही आपल्याला परीक्षा द्यायची आहे, सेट किंवा नेट परीक्षा जी द्यायची आहे, तर त्यासाठी आपल्याकडे मास्टर डिग्री असणं गरजेचं आहे, अर्थात पोस्ट ग्रॅज्युएशन असलं पाहिजे। मग हे जे काही पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, हे पोस्ट ग्रॅज्युएशन आपल्या विशिष्ट सब्जेक्ट्स मध्ये असलं पाहिजे। म्हणजे उदाहरणार्थ एमकॉम झालेला विद्यार्थी कॉमर्स मध्ये सेट परीक्षा देऊ शकतो, एमए हिस्ट्री झालेला विद्यार्थी इतिहासामध्ये सेट किंवा नेट परीक्षा देऊ शकतो। तर सेट परीक्षा ही जी आहे, अशा प्रकारे एकूण 32 विषयांमध्ये घेतली जाते। ओके, आणि जे विद्यार्थी या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन यांचं झालेलं आहे किंवा
पोस्ट ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या सेमिस्टरला असलेले विद्यार्थी देखील या परीक्षेला बसू शकतात किंवा ही परीक्षा देण्यासाठी ते पात्र आहेत. तर फॅकल्टीज किंवा सब्जेक्ट्स कोणकोणत्या शाखा किंवा फॅकल्टीज अंडर ही परीक्षा होते तर हे आपण या ठिकाणी बघू शकतो. जसं की आर्ट्स आहे, सायन्स, मेंटल, मॉरल अँड सोशल सायन्सेस, कॉमर्स हा या विषयात सुद्धा आहे, लॉ आहे, मॅनेजमेंट आहे, एज्युकेशन आहे आणि फिजिकल एज्युकेशन आहे. तर हे सगळे काय आहेत तर या सगळ्या फॅकल्टीज आहे आणि या फॅकल्टीजच्या अंडर जे जे काही सब्जेक्ट येतात, उदाहरणार्थ आर्ट्समध्ये हिस्ट्री असेल किंवा मराठी असेल किंवा इंग्लिश असेल, अशा पद्धतीने तर अशा एकूण 32 विषयांमध्ये ही परीक्षा घेतली जाते. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकतो की या सेट एक्झामचा पॅटर्न जो आहे हा पॅटर्न नेमका कशा पद्धतीचा आहे. 2024 मध्ये 7 एप्रिल 2024 मध्ये जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेच्या बाबतीत आपण काही मुद्दे या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो. जसं की ऑफलाईन स्वरूपामध्ये ही परीक्षा असणार आहे. दुसरं म्हणजे एक्झामचा ड्युरेशन किती असणार आहे तर एकूण 3 तासाचा ड्युरेशन त्या ठिकाणी असणार आहे. आणि रिस्ट्रिक्शन ऑन अटेम्प्ट्स म्हणजे एखादा विद्यार्थी किती वेळा ही परीक्षा देऊ शकतो तर याला काहीही रिस्ट्रिक्शन घातलेले नाहीयेत, म्हणजे कोणतेही एज लिमिटचं बंधन या ठिकाणी घातलेलं नाहीये. त्याच्यानंतर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शनचा जर आपण विचार केला तर पेपर हा इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही माध्यमातून असतो. अर्थात त्या फॅकल्टीला किंवा सब्जेक्टला मराठी हा विषय म्हणजे मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शनचा असेल तर प्रश्न हे मराठी माध्यमातून देखील विचारल्या जातात. म्हणजे उदाहरणार्थ लॉ हा सब्जेक्ट या ठिकाणी इंग्लिशमध्येच असल्यामुळे तिथे मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इंग्लिशच असेल, म्हणजेच जे काही प्रश्नपत्रिका असणार आहे ती इंग्लिशमध्येच असणार. मात्र या ठिकाणी जर आपण कॉमर्स किंवा हिस्ट्री असे विषय जर बघितले तर त्या ठिकाणी इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही स्वरूपामध्ये हे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारले जाणार आहेत. नेचर ऑफ क्वेश्चन्स कशा स्वरूपाचे प्रश्न आहेत तर ही परीक्षा ऑब्जेक्टिव्ह आहे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह दॅट इज MCQ आहे आणि प्रत्येक प्रश्नाला 4 त्या ठिकाणी ऑप्शन दिले जातील आणि या 4 ऑप्शन पैकी एक पर्याय हा मोस्ट ॲप्रोप्रिएट असेल किंवा करेक्ट असेल आणि तो करेक्ट पर्याय आपल्याला त्या ठिकाणी निवडायचा आहे. टोटल नंबर ऑफ पेपर्स तर किती पेपर असणार आहे याच्यामध्ये एकूण 2 पेपर असणार आहेत, ज्याच्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 अशा 2 पेपरचा समावेश असणार आहे. ओके. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकतो जे काही आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2 चं जे काही डिवायडेशन दिलेलं आहे ज्याला आपण स्कीम ऑफ एक्झामिनेशन असं देखील म्हणू शकतो. तर या सेट पेपर मध्ये जो की ऑफलाईन स्वरूपामध्ये होणार आहे, ऑब्जेक्टिव्ह मोड अशा स्वरूपाचं याचं स्ट्रक्चर असणार आहे आणि ज्याच्यामध्ये 2 पेपर असणार आहेत. दोन्हीही पेपर ज्याच्यामध्ये काय असणार आहे, दोन्हीही पेपर हे ऑब्जेक्टिव्ह टाइप असणार आहे. ओके. आणि दोन्हीही पेपर हे एकाच दिवशी सलग असणार आहेत. सो 2 सेपरेट सेशन्स, 2 वेगवेगळ्या स्वतंत्र सेशन मध्ये, मात्र त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा ब्रेक नसणार आहे. तर सेशन फर्स्ट जे आहे हे या सेशन फर्स्ट मध्ये आपल्याला असणार आहे पेपर 1 आणि या पेपर 1 मध्ये एकूण किती प्रश्न असणार आहेत तर 50 प्रश्न असणार आहे. 50 क्वेश्चन्स ऑल ऑफ विच आर कंपल्सरी. तर हे सगळे 50ही प्रश्न सोडवणं कसे आहे तर अनिवार्य आहेत, म्हणजे याला काही ऑप्शन नाहीये. मार्क्स किती आहेत तर प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी 2 मार्क्स आहेत. अशा पद्धतीने पेपर 1 हा 100 मार्कांचा आहे. 50 प्रश्न आहेत आणि ड्युरेशन किती असणार आहे तर ड्युरेशन आहे 1 तास. ओके. तर 10 ते 11 या वेळेत हा पेपर असणार आहे आपला, 10 ते 11 या वेळेत. त्याच्यानंतर हा पेपर 1 संपल्यानंतर लगेच आपल्याला पेपर 2 दिला जातो, जे की आपलं सेकंड सेशन असणार आहे पेपर 2 चं. आता हा जो पेपर 2 आहे हा पेपर 2 आपल्या विषयाशी संबंधित असणार आहे आणि पेपर 1 हा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी, सगळ्या फॅकल्टीज किंवा सगळ्या सब्जेक्टच्या विद्यार्थ्यांसाठी कंपल्सरी असणार आहे आणि तो एकच असणार आहे. मात्र पेपर 2 च्या बाबतीत काय असणार आहे की
हा त्या फॅकल्टीनुसार किंवा सब्जेक्टनुसार त्याच्या बेस असणार आहे. जसं की इंग्लिश, MA इंग्लिश झालं असेल तर इंग्लिशचा पेपर असेल, मराठीचा झाला असेल तर मराठीचा पेपर असेल, अशा पद्धतीने. तर यामध्ये एकूण किती प्रश्न आहेत? 100 प्रश्न आहेत. 100 क्वेश्चन्स ऑल ऑफ विच आर कंपल्सरी, आणि प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी 2 गुण आहेत. अशा पद्धतीने एकूण 200 मार्कांसाठी हा पेपर 2 असणार आहे. आणि याला टाइम किती दिलेला आहे? 2 तास दिलेले आहेत. म्हणजे 100 प्रश्नासाठी 2 तास, 11:30 ते 1:30 असा टायमिंग पेपर 2 साठी आहे. म्हणजेच दोन्ही पेपर मिळून एकूण किती गुण आहेत? तर एकूण 300 गुण आहेत. आणि दोन्ही पेपर मिळून एकूण 150 प्रश्न आहेत. तर 150 प्रश्न एकूण 300 मार्कांसाठी आपल्याला विचारले जातात. आणखीन आपण पुढे या ठिकाणी बघू शकतो पेपर 1 आणि पेपर 2 चं या ठिकाणी आपण कंपॅरेटिव्हली बघू शकतो की पेपर 1 टाइप ऑफ पेपर कसा आहे? तर हा कॉमन असणार आहे. कॉमन फॉर ऑल कॅन्डिडेट्स, सर्व विद्यार्थ्यांसाठी हा पेपर कॉमन असणार आहे. ज्याच्यामध्ये याचं नाव काय आहे? जनरल पेपर ऑन टीचिंग अँड रिसर्च ऍप्टिट्यूड. बघा, आपण टीचर होणार आहोत, राईट? टीचर मध्ये असिस्टंट प्रोफेसर होणार आहोत. मग त्यासाठी असिस्टंट प्रोफेसर किंवा टीचर म्हणून आपला जो काही कल आहे तो आजमावून पाहणं हा या पेपरचा उद्देश आहे. म्हणून त्या पेपरचं नाव आहे टीचिंग अँड रिसर्च ऍप्टिट्यूड. आणि दुसरा पेपर जो असणार आहे हा सब्जेक्ट स्पेसिफिक पेपर असणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ जर एखाद्या विद्यार्थ्याने MCOM केलं असेल तर त्या विद्यार्थ्याचा सब्जेक्ट स्पेसिफिक पेपर कोणता असणार आहे? कॉमर्स असणार आहे. ओके. त्याच्यानंतर टोटल नंबर ऑफ क्वेश्चन बघितले आपण. पेपर 1 मध्ये 50 प्रश्न विचारले जातील. पेपर 2 मध्ये 100 क्वेश्चन्स विचारले जातील. टोटल मार्क्स किती आहेत? 100 मार्क हे पेपर 1 साठी असणार आहेत, तर पेपर 2 ला 200 मार्क असणार आहेत. आता याच्यामध्ये एकूण किती सब्जेक्टचा किंवा युनिटचा अभ्यास आपल्याला करायचा आहे तर ते आपण बघू शकतो या ठिकाणी की टोटल नंबर ऑफ युनिट्स, हे युनिट्स म्हणजे वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत. तर पेपर 1 मध्ये एकूण 10 विषयांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, ज्याला युनिट्स असं म्हटलेलं आहे. आणि पेपर 2 मध्ये सुद्धा आपल्याला 10 विषयांचा किंवा सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे अशा पद्धतीने दोन्ही मिळून आपल्याला एकंदरीत 20 विषयांचा अभ्यास या सेट परीक्षेसाठी करायचा आहे. तर एक्झाम ड्युरेशन आपण या ठिकाणी बघितलंय. पेपर 1 ला 1 तास आहे, पेपर 2 ला 2 तास आहेत. तर आता या ठिकाणी आपण हे बघूयात की ही परीक्षा पास होण्यासाठी मिनिमम पर्सेंटेज आपल्याला किती एक्सपेक्टेड आहेत. तर कॅटेगरी वाईज आपण या ठिकाणी बघू शकतो, ज्यामध्ये ओपन, EWS आणि ऑर्फन यांच्यासाठी ॲग्रिगेट किती मार्क्स पडले पाहिजे? 40% या ठिकाणी पडले पाहिजे इन बोथ द पेपर्स टेकन टुगेदर. दोन्ही पेपर मिळून 40% या ठिकाणी आपल्याला मार्क्स पडले पाहिजे. ओके. आणि अदर कास्ट किंवा कॅटेगरी ज्या आहेत तर त्यासाठी ॲग्रिगेट मार्क्स या ठिकाणी 35% पडले पाहिजे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की 40% किंवा 35% मिळाले म्हणजे आपण परीक्षा पास होतो असं नाहीये. तर हे मिनिमम आहे. हे मिनिमम या ठिकाणी आपल्याला मिळवायचंच आहे, परंतु याच्याही वरती म्हणजे जे काही मेरिट असणार आहे त्या मेरिट मध्ये आपल्याला यायचं आहे. ओके. तर मेरिट मध्ये येण्यासाठी साधारणतः एक 60 ते 70% पर्यंत मार्क्स आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहे. तर ऍप्लिकेशन फीज नेमकी किती आहे तर तेही आपण बघू शकतो. बघा, ओपन कॅटेगरीसाठी 800 रुपये, तर इतर बाकीच्या ज्या काही कॅटेगरी आहेत तर त्याच्यासाठी 650 रुपये या ठिकाणी फीज आहे. त्याच्यानंतर इथे बघा, हा आहे आपला महाराष्ट्र स्टेट सेट रिझल्ट 2023. तर महाराष्ट्र सेट, ज्याला MSET असं देखील म्हटलं जातं, असिस्टंट प्रोफेसर फॉर महाराष्ट्र अँड गोवा स्टेट, 38वी जी सेट परीक्षा झाली होती 26 मार्च 2023 रोजी. तर त्या परीक्षेचा निकाल या ठिकाणी लागलेला आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी आपण बघू शकतो की एकूण किती कॅन्डिडेट परीक्षा अपीअर्ड केलेले होते. तर 1,01,257 1,01,257 इतके विद्यार्थी
या ठिकाणी परीक्षेला बसले होते आणि त्यापैकी एकूण विद्यार्थी किती क्वालिफाईड झालेत तर 6,676 इतके विद्यार्थी, म्हणजे 32 विषयामध्ये जे काही विद्यार्थी बसलेत 32 विषयांमिळून 1,01,257 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 6,676 विद्यार्थी परीक्षा पास झाले. म्हणजेच पर्सेंटेज ऑफ पासिंग जर आपण बघितलं तर ते किती आहे 6.59%, म्हणजे जवळपास 6-7% इतका निकाल सेट आणि नेट अशा दोन्ही परीक्षांचा लागत असतो. हेच प्रमाण जर आपण नेटमध्ये बघितलं तर नेटमध्ये जवळपास 10 लाख विद्यार्थी परीक्षेला बसत असतात. तर त्या मानाने त्या तुलनेत सेट परीक्षेची जी काही आकडेवारी आहे ती कमी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर बघा आता या ठिकाणी एक्झाम पॅटर्न जो असणार आहे जनरल पेपर 1 एकूण 10 युनिट आहेत. तर ते आपण 10 युनिट कोणकोणते आहेत त्याच्यावर थोडासा दृष्टिक्षेप टाकूयात. तर या 10 युनिट मध्ये आपल्याला दिसतंय युनिट नंबर 1. तर हे युनिट नंबर 1 कशाशी संबंधित आहे, टीचिंग ऍप्टिट्यूड म्हणजे अध्यापन अभियोग्यता. टीचिंग ऍप्टिट्यूडवर एकूण 5 प्रश्न विचारले जातात. एखाद्या विद्यार्थ्याचा जो काही कल आहे हा टीचिंग सेक्टरमध्ये येण्याचा आहे किंवा कसं हे आजमावण्यासाठी टीचिंग ऍप्टिट्यूडवर प्रश्न विचारले जातात. जसं की ज्याच्यामध्ये आपल्याला सविस्तर सिलेबस सुद्धा वेबसाईटला दिलेला आहे. शिक्षण जे काही आहे त्याच्या शिकवण्याच्या पद्धती असतील, टीचरचे चांगले गुण असतील किंवा लर्निंगच्या मेथड्स असतील, या सगळ्या गोष्टी टीचिंग ऍप्टिट्यूडमध्ये दिल्या जातात. दुसरा जो विषय आहे हा आहे रिसर्च ऍप्टिट्यूड. रिसर्च ज्याला आपण संशोधन अभियोग्यता असं म्हणतो. म्हणजे रिसर्च सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आणि रिसर्च मध्ये आपल्याला विचारले जातं की रिसर्च म्हणजे काय, रिसर्चचे टाइप्स कोणकोणते आहेत, त्याच्या लिमिटेशन्स काय काय आहेत, रिसर्च वेगवेगळे जे काही टाइप्स आहेत त्याचे फीचर्स काय काय आहेत, आणि यासोबतच रिसर्च मध्ये जे काही रिसेंट ट्रेंड्स असतील, करंट अफेअर्स असतील ते सुद्धा विचारले जातात. यावर देखील विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची संख्या 5 इतकी आहे. तिसरा जो विषय आहे मित्रांनो तो आहे कॉम्प्रिहेन्शन. कॉम्प्रिहेन्शन ज्याला आपण काय म्हणतो, उतार्याचं आकलन. ओके, हा उतारा या ठिकाणी आपल्याला दिलेला असतो आणि त्याच्यावर देखील आपल्याला 5 प्रश्न विचारले जातात. म्हणजे या प्रश्नाची जी उत्तरं असणार आहेत ती त्या उतार्यावर आधारितच असणार आहे. यामध्ये आणखीन एक आपल्याला गोष्ट लक्षात घ्यायची आहे की हा जो काही उतारा आहे हा उतारा 2 भाषेमध्ये आपल्याला दिलेला असतो. एक असतो इंग्लिश आणि दुसरे असते मराठी. इंग्लिश आणि मराठी अशा दोन्हीही जी काही उतारे आहेत ही वेगवेगळी असतात. ओके, सो त्याच्यामुळे आपण दोन्हीही उतारे त्या ठिकाणी अभ्यासून योग्य ते जे काही उत्तर आहे त्या उत्तरापर्यंत येऊ शकतो. चौथा विषय आहे कम्युनिकेशनचा. तर कम्युनिकेशन ज्याला आपण म्हणतो संदेशवहन, आणि हे संदेशवहन जे आहे हे सुद्धा या ठिकाणी थोडंसं करंट अफेअर ओरिएंटेड देखील आपल्याला विचारलं जातं. कम्युनिकेशन मध्ये आपल्याला मास मीडिया कम्युनिकेशन हे सुद्धा जो काही टॉपिक दिलेला आहे, जसं की न्यूजपेपर असेल ज्याला आपण वर्तमानपत्र असं म्हणतो, रेडिओ आहे, टीव्ही आहे, किंवा वेगवेगळे जे काही पुरस्कार दिले जातात म्हणजे प्रिंट मीडिया असेल. ओके, तर या आधारित देखील प्रश्न विचारले जातात. म्हणजे स्टॅटिक प्लस डायनॅमिक अशा स्वरूपाचं या कम्युनिकेशन या विषयाचं स्वरूप आहे. त्याच्यानंतर युनिट नंबर 5, 6 आणि 7 ज्याच्यामध्ये मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ऍप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग आणि डेटा इंटरप्रिटेशन या 3 विषयांचा समावेश होतो. तर ह्या प्रत्येक युनिटवर 5 प्रश्न आहेत. म्हणजे टोटल एकूण प्रश्नांची संख्या या 3 विषयावर किती झाली आहे, 15 झालेली आहे. म्हणजे 30 मार्कांचं वेटेज या 3 विषयाला आहे. तर प्रॅक्टिसच्या माध्यमातून आपण हे जे काही मॅथमॅटिक्स, लॉजिकल रिझनिंग आणि डेटा इंटरप्रिटेशन आहे याचा अभ्यास करू शकतो आणि या ठिकाणी आउट ऑफ मार्क्स आपल्याला मिळवता येऊ शकतात. त्याच्यानंतर 8वा विषय जो आहे तो आहे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. अर्थात हे आपलं कम्प्युटर आहे, ICT या नावानं या ठिकाणी तो विषय दिलेला आहे. याच्यावर सुद्धा 5 प्रश्न विचारले जातात.
कम्प्युटर आणि त्याच्याशी संदर्भात ज्या काही महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजी आहे त्या टर्मिनॉलॉजी यासोबतच ईमेल विषयक ज्ञान आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. 9वा विषय आहे मित्रांनो पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की एन्व्हायरमेंट जे आहे, खरं तर हा विषय एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड आहे. म्हणजे एन्व्हायरमेंटचं संरक्षण झालं पाहिजे, कन्झर्वेशन झालं पाहिजे, त्यासोबतच डेव्हलपमेंट सुद्धा झाली पाहिजे. ओके, म्हणजेच एन्व्हायरमेंटचं डिग्रेडेशन होता कामा नये, दुसरीकडे डेव्हलपमेंट सुद्धा झालं पाहिजे आणि याचा लोकांवर काय परिणाम होतो त्याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. अगेन हा विषय डायनामिक आणि स्टॅटिक म्हणजे करंट अफेअर्सचे बऱ्यापैकी पार्ट याच्यामध्ये विचारला जातो. जसं की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स याच्यावर प्रश्न विचारला जातो. इंटरनॅशनल सोलार अलायन्स याच्यावर देखील प्रश्न विचारण्यात आलेले आहे. आणि 10वा विषय जो आहे हा 10वा विषय आहे हायर एज्युकेशन सिस्टीम. तर हायर एज्युकेशन सिस्टीम मध्ये ज्याला आपण उच्च शिक्षण प्रणाली असं देखील म्हणतो, तर यामध्ये आपल्याला बघायचं आहे की एकंदरीतच भारतातील जी काही शिक्षण प्रणाली आहे म्हणजे एन्शियंट म्हणजे प्राचीन कालापासून तर आतापर्यंत, ओके, म्हणजे अगदी तक्षशिला नालंदा विद्यापीठापासून तर आपली जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे, नवीन शैक्षणिक धोरण जे आहे आपलं 2020 सालाचं, तर तिथपर्यंत सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी अभ्यासायच्या आहेत. तर अशा पद्धतीनं आपल्याला पेपर 1 मध्ये एकूण किती विषयाचा अभ्यास करायचा आहे, तर एकूण आपल्याला या ठिकाणी करायचा आहे 10 विषयांचा अभ्यास. आणि हे जे 10 विषय आहेत प्रत्येक विषयावर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची संख्या प्रत्येकी 5 असल्यामुळे एकूण नंबर ऑफ क्वेश्चन्स किती झालेत आपले या ठिकाणी 50 इतके झालेले आहेत. ओके, तर आता ह्या पेपर 1 मध्ये आपल्याला 40% मार्क तर पाडायचे आहेतच. ओके, म्हणजे 20 प्रश्न तरी आपले बरोबर आले पाहिजेतच, परंतु केवळ 20 प्रश्न बरोबर येऊन आपला काही रिझल्ट येणार नाहीये. तर कारण पहिल्या 6% आपल्याला यायचं आहे. जे काही 1 लाख विद्यार्थी बसतात जवळपास त्याच्यामध्ये फक्त 6000च विद्यार्थी क्वालिफाय होतात परीक्षा. तर किती मार्क्स आपण या ठिकाणी मिळवले पाहिजे, म्हणजे आपलं एक्सपेक्टेशन किती असलं पाहिजे, तर मिनिमम हे असलं पाहिजे आपलं 35 ते 40 प्रश्न या दरम्यान आपल्याला प्रश्न बरोबर आले पाहिजे. किती पैकी? 50 पैकी 35 ते 40. ओके, म्हणजे जवळपास 70 ते 80 मार्क्स या ठिकाणी आपल्याला मिळाले पाहिजे 100 पैकी. दुसरी गोष्ट याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाहीये, त्याच्यामुळे काही अननोन किंवा जे प्रश्न आपले उत्तर माहिती नाही ते सुद्धा आपण या ठिकाणी गेसच्या आधारे उत्तर देऊ शकतो. निगेटिव्ह मार्किंग सध्या या ठिकाणी नाहीये, परंतु भविष्यामध्ये कदाचित ती इंट्रोड्यूस केली जाऊ शकते. तर त्याच्यानंतर बघूयात आपण पुढे आपल्याला काही महत्त्वाचे काही संदर्भ ग्रंथ देखील आपण या ठिकाणी बघू शकता. अभ्यास साहित्य किंवा संदर्भ ग्रंथांमध्ये साधारणतः आपण या ठिकाणी बघू शकता की अध्यापन व संशोधन अभियोग्यता संपूर्ण मार्गदर्शक हे पुस्तक आहे के सागर पब्लिकेशनचं, जे की डॉक्टर शशिकांत अन्नदाते सरांनी लिहिलेलं आहे. जे विद्यार्थी मराठी माध्यमातून तयारी करत असतील तर त्या विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वापरायला काही हरकत नाही. यासोबतच पर्यावरण व परिस्थितिकी डॉक्टर तुषार घोरपडे सरांचं आहे. त्याच्यानंतर अगेन संशोधन अभियोग्यता म्हणजे रिसर्च ॲप्टिट्यूड डॉक्टर शशिकांत अन्नदाते सर आहेत. यासोबतच आपण एखादं मॅगझिन त्या ठिकाणी वाचलं पाहिजे, जसं की प्रतियोगिता दर्पण मॅगझिन आहे किंवा इतर बरेचसे मॅगझिन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. इंग्लिश, हिंदी, मराठी, तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही प्रेफर करत असाल त्या लँग्वेजमध्ये तुम्ही त्या ठिकाणी ते मॅगझिन घेऊ शकता. यासोबतच हे करण्याबरोबरच डेली न्यूजपेपर जे आहेत हे डेली न्यूजपेपर सुद्धा वाचणं गरजेचं आहे. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, इंडियन एक्सप्रेस, द हिंदू यापैकी 1 ते 2 पेपर या ठिकाणी आपल्याला रेफरन्ससाठी असले पाहिजे. आता याचं कारण म्हणजे काय, करंट अफेअर्स रिलेटेड हा काही अभ्यासक्रम आहे, म्हणून आपण अभ्यास करत असताना जो मुद्दा आपण वाचत असतो त्या मुद्द्याला करंट अफेअरची जोड देणं गरजेचं ठरतं आणि त्यावर प्रश्न देखील विचारल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हे करत असतानाच
जो काही सिलेबस दिलेला आहे तो सिलेबस आपल्या या ठिकाणी संपूर्णपणे आपल्याला माहिती असला पाहिजे, किंबहुना तो पाठच असला पाहिजे. यासोबतच 2013 पासूनच्या ज्या काही PYQs आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत आपले, तर या PYQचं अनालिसिस देखील आपण करणं गरजेचं आहे. ओके, तर हे विद्यापीठाच्या सेट जी काही आपलं टॅब आहे, वेबसाईट आहे, तर त्याच्यावर देखील ते उपलब्ध आहे. 2013 पासून तर 2023 पर्यंतचे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करणं गरजेचं आहे, ज्यावरून आपल्याला पेपर क्वेश्चन कशा पद्धतीने येतात, कोणत्या बाबीला ते धरून येतात, याची माहिती त्या ठिकाणी होऊ शकते. जर आपण इंग्लिशमधून तयारी करत असाल तर आपल्यासाठी हे काही रेफरन्सेस वापरू शकता. रिसर्च ॲप्टिट्यूडसाठी CR कोठारी सरांचं बुक आपण वापरू शकता. ICT कम्प्युटर अवेअरनेससाठी अरिहंत पब्लिकेशनचं वाचू शकता. पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट या विषयासाठी एरेज भरूचा या सरांचं पुस्तक तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. आणि डेली न्यूजपेपर तुम्हाला सांगितलेलंच आहे, जसं की इंडियन एक्सप्रेस, द हिंदू, टाइम्स ऑफ इंडिया, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स यापैकी कुठलेही 1-2 न्यूजपेपर, एक इंग्लिश एक मराठी अशा स्वरूपामध्ये तुम्ही हे रीड करू शकता. ओके, तर या व्यतिरिक्त जर आपल्याला अजून माहिती आणि परीक्षेची तयारी करून घ्यायची असेल तर आपण आपल्या क्लासचं देखील एक ॲप लॉन्च केलेलं आहे. प्ले स्टोअरला जाऊन आपण प्रवीण कड क्लासेस हे ॲप डाउनलोड करू शकता. हे ॲप डाउनलोड करण्याला काहीही पैसे लागत नाहीत, ते फ्री ऑफ कॉस्ट आहे ॲप डाउनलोड करणं. मात्र याच्यावर जे काही कोर्सेस असणार आहेत हे पेड स्वरूपाचे असणार आहेत. तर अधिक माहितीसाठी जर तुम्हाला काही तुमच्या शंका असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये देखील तुम्ही विचारू शकता, किंवा या नंबरवर फोन करून देखील विचारू शकता. तर या सेशनमध्ये आपण या ठिकाणी थांबूयात आणि पुन्हा भेटूया पुढच्या सेशनमध्ये, ज्यामध्ये आपण पेपर 1 बद्दल सविस्तरपणे चर्चा करूयात. थँक्यू.